श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये प्रल्हादाचा हिरण्यकश्यपूने छळ सुरू केला। त्याचं एकमेव कारण होतं की प्रल्हाद हा विष्णू भक्त आणि हिरण्यकश्यपू हा विष्णूशी वैर करणारा असा हा विरोधी भक्त होता। दोघांमध्ये हा संघर्ष होता, परंतु दोघांनाही एकाच स्मरण होतं, ते म्हणजे भगवान विष्णूचं। एक वैर भावातून त्याचं स्मरण करीत होता, तर दुसरा प्रल्हाद हा प्रेम भावातून भक्तिभावातून स्मरण करीत होता। हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा छळ सुरू केला। शिक्षकांना समजावून सांगितलं। शिक्षकांनी त्यांच्या परीने त्यांना ज्या काही शिक्षा करायच्या होत्या त्या सर्व केल्या, आणि त्यानंतर हिरण्यकश्यपूने त्या भयानक अशा दैत्यांच्या हाती प्रल्हादाला सोपवलं। काही करा, हा कारटा माझ्या डोळ्यासमोर नको, याला ठार करा, याला मारून टाका, परंतु हा माझ्या दृष्टीला दिसता कामा नाही, अशी आज्ञा त्या सर्व दैत्यांना केली। तत्काळ दैत्य जे विक्राळ तोंडाचे होते, पिंजारलेले केस, काळे कभिन्न, भयानक असा त्यांचा पोशाख, आणि जितके आपण भेसूर दिसू तितक्या त्यांनी भेसूरपणाचा सर्व मेकअप केलेला होता। आता त्रिशूळ घेतला आणि त्या प्रल्हादावर तुटून पडले। प्रल्हाद सात्विकतेची मूर्ती, गौरवर्णीय 5 वर्षाचा बालक। सर्वांनी त्या दैत्यांनी आपल्या हातातल्या त्रिशूळांचे घाव प्रल्हादावर करायला सुरुवात केली। आता जे सज्जन होते त्यांना हा अत्याचार बघवत नव्हता, पाहवत नव्हता। त्यांनी आपले डोळे मिटून घेतले की नको, इतका हा सुंदर बालक 5 वर्षाचा, हे अक्राळ विक्राळ दैत्य राजाजवळ उभा आहे, त्याचे डोळे लाल भडक आहे, आणि राजा पाहतोय की हे सर्व त्रिशूळाने त्याच्यावर घाव करतायत, परंतु त्यांचे सर्व घाव व्यर्थ जात आहेत। प्रल्हादाच्या शरीराला साधा ओळखडाही नाही। राजा घाबरला। जे घाव घालत होते त्यांचे त्रिशूळ थांबले, आणि सर्व आजूबाजूला सर्व दैत्य, राक्षस, आणि मध्ये तो बालक कसा शोभून दिसत होता, तर एखाद्या कमल पुष्पाप्रमाणे तो मध्ये असलेला बालक ध्यानस्थ बसला होता। अत्यंत सुंदर असं मोहक रूप, आणि ध्यानस्थ अवस्थेमध्ये तो भगवंताचं स्मरण करत होता। श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण। राजाने पूर्णपणे निश्चय केला, काहीही केलं तरी ह्या पोराचा नाश झालाच पाहिजे। धावाने नाही मरत ना, मदोन्मत्त हत्ती बोलवली। हत्तीच्या पायाखाली प्रल्हादाला दिली। हत्तींनी क्रूरपणे प्रल्हादाला सोंडेत उचललं, वरून आदळलं, त्याच्यावर आपले पाय ठेवले। आता हा बालक चिरडला जाणार
परंतु देवतारी त्याला कोण मारी. हत्तीचं वजन पडूनही प्रल्हाद चिरडला गेला नाही. तसाच हृदयात परमेश्वराचं नामस्मरण श्रीमन नारायण नारायण. हत्तीनेही ते भागलं नाही. अत्यंत जहरीले विषारी सर्प नाग आणले, प्रल्हादावर सोडले, तरी प्रल्हाद सुखरूप. आणि त्यामुळे काय करावं, राजाला तो कसा मरेल याची चिंता. उंच कड्यावर नेलं डोंगराच्या, तिथून खाली फेकून दिलं, अंधारात कोठडीमध्ये घातलं, उपाशी ठेवलं. परंतु प्रल्हाद असा अंत होत नाही याचं एकमेव कारण त्याचा रक्षण करता भगवान होते. भगवान विष्णू ज्याचा सखा हरी हरी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी उन्हे पडो नेदी त्याचे, उन्हे पडो नेदी त्याचे, वारे सोसी आघाताचे, वारे सोसी आघाताचे, वारे सोसी आघाताचे. ज्याचा सखा हरी हरी त्यावरी विश्वकृपा करी. तया विना क्षणभरी, तया विना क्षणभरी, कदा आपण नोहे दुरी, कदा आपण नोहे दुरी. ज्याचा सखा हरी हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी अंगा आपुले ओढोनी, अंगा आपुले ओढोनी, त्याला राखी निर्वाणी, त्याला राखी निर्वाणी. ज्याचा सखा हरी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी ऐसा अंकित भक्तासी, ऐसा अंकित भक्तासी, म्हणे नाम याची दासी, म्हणे नाम याची दासी, म्हणे नाम याची दासी, म्हणे नाम याची दासी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी, ज्याचा परमात्मा रक्षण करताय. जाको राखे सैया मार सके नहीं कोई, बालन बाका हो सके चाहे जगबैरी हो. ज्याला वाचवायचा असेल तो परमात्मा त्याला वाचवल्याशिवाय राहत नाही. प्रल्हादावर काही परिणाम होत नाही. छळ करणारे थकून गेले, पण ज्याचा छळ होतोय तो टवटवीत अशा कमलपत्राप्रमाणे, कमलपुष्पाप्रमाणे या दैत्यांच्या गराड्यात शोभून दिसत होता. आता हिरण्यकशिपू विचारात, अरे मी काय छळ करतो आणि हे सर्व मुकाट्याने हा बालक सहन करतोय? कशाच्या जोरावर, कोणाच्या जोरावर? आणि माझ्या समोरच निर्भयपणे माझ्या शत्रूची स्तुती करतो. हा माझा द्वेष नाही करत. मी भयानक चिडलो आहे, संतापलो आहे, परंतु हा मुलगा द्वेष करत नाही, पण निर्भयपणे मला उत्तर देतो आहे. बरं, आपला जीव वाचावा म्हणून काही विनवण्या करतो अशातलाही भाग नाही. हा कोणालाही भीत नाही. आणि
मी थकून गेलो आहे. त्याचा नाश किंवा याला मृत्यू सुद्धा माझ्याकडून येऊ शकत नाही. अशी कोणती बरी याच्यात शक्ती असेल? मनुष्य अंतर्मुख होतो. कितीही दुष्ट असला तर एक समय येतो की तो अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येकाला शेवटी मर्यादा आहे. पापालाही मर्यादा आहे, पुण्यालाही मर्यादा आहे. कुठे ना कुठे हे थांबतातच. विचार करू लागला हिरण्यकशिपू, हा बालक माझ्या मृत्यूचं तर कारण नसेल ना? याला कुठलाही याचा नाश व्हावा, मृत्यूचं काही कारण बनावं असं मला काही दिसत नाही. कारण निश्चितपणे जाणा ही यमराजाच्या घरून या बालकाला चिठ्ठी आलेली आहे असं मला दिसत नाही. जेव्हा भगवान यमधर्माच्या घरूनच चिठ्ठी येते, त्याचा दूत आल्याशिवाय या पृथ्वीवरचा कोणताही जीव त्याचा मृत्यू होऊ शकत नाही. राजाला संशयाने घेरलं तर उदास झाला. शेवटी त्याने सोपून दिलं सगळ्यांवर. काय तुम्हाला करायचं ते करा, पण या मुलाला कसंही करून याचा नाश करा. ही कथा राजश्री यज्ञामध्ये युधिष्ठिराला नारद सांगतात. राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिर राजाला ही कथा नारद मुनी सांगतायत. तर प्रश्न पडेल की प्रल्हाद एवढी निर्भयता, एवढा ईश्वरावरचा विश्वास, भगवान विष्णूची अनन्य अशी भक्ती कुठून शिकला असेल? कुठून शिकला असेल? कोणीतरी शिकवल्याशिवाय, कोणाचा तरी आशीर्वादाशिवाय, कोणीतरी मोठा दैवी पुरुष प्रसन्न झाल्याशिवाय हा एवढा मोठा लाभ मिळत नाही. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला, तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. तर ते आई, अरे युधिष्ठिरा, प्रल्हाद हा जेव्हा त्याची माता तयाधू हिच्या उदरामध्ये होता, तेव्हाच मी त्याला हरितत्वाचा उपदेश केलेला होता. आणि तो केलेला उपदेश आताही याच्या आठवणीत आणि स्मृतीत राहिला. परमात्म्याची आठवण ही स्मृती मनुष्य जन्मोजन्मी विसरू शकत नाही. त्याला जर कोणी महात्म्याने उपदेश केलेला असेल तर तो उपदेश त्याला कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये तरी त्याची स्मृती होत असते. ही इतकी मोठी, इतकी जन्मोजन्मीची स्मृती, आठवण, हे परमेश्वरी स्वरूप आहे. हे परमेश्वरी स्वरूप आहे. आपण काल काय खाल्लं ते आज आठवत नाही. आपल्या जुन्या मित्रांना आपण ओळखत नाही, त्यांची नावं लक्षात राहत नाही. मग हे कुठून? तर ते ईश्वरी स्वरूप त्यांच्या बुद्धीमध्ये गेलेलं आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. माता भगवती, जिचं स्वरूप सरस्वतीचं आहे, तीच आपल्या बुद्धीमध्ये वास करते, तीच आठवण करून देते. आणि आठवणीने मनुष्य सजग होतो, ज्याला अलर्ट म्हणतात. अलर्ट ती याच स्वरूपामध्ये प्रल्हादाच्या हृदयात विराजमान आहे. स्मृती आहे त्याला. हरीचा तत्वोपदेश जो नारदांनी दिलेला होता, तो नारदांचा उपदेश प्रल्हाद विसरलेला नव्हता. एकदा असं झालं, हिरण्यकश्यपूला सर्व विश्वावर आपला ताबा बसवायचा होता. त्यानेही विष्णूला आपला शत्रू मानला होता. म्हणून
विष्णूला ठार करण्यासाठी तो तपश्चर्येला बसला. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. पण तो जेव्हा तपश्चर्येला गेला तेव्हा त्याच्या राजधानीवर देवांनी पाहिलं की आता ही संधी आहे, सर्व असुरांचा दैत्यांचा नाश केला पाहिजे. आणि सर्व देव मिळून त्यांनी त्या हिरण्यकश्यपूच्या राजधानीवर आक्रमण केलं. अनेक दैत्यांना ठार केलं, अनेक दैत्य पळून गेले. आणि त्याच वेळेस दैत्यांचा पराभव झाला. तेव्हा इंद्राने सुद्धा हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू हिचं हरण केलं. याने हरण याच्यासाठी केलं होतं की ही कयाधू तेव्हा गर्भवती होती. हिच्या उदरी जन्माला येईल तो हिरण्यकश्यपूपेक्षा भयानक असेल, म्हणून त्याला ठार केलं पाहिजे, त्याचा नाश केला पाहिजे असा विचार त्या इंद्राने केला. इंद्राने केल्यानंतर तिचं हरण केलं. इंद्राने ठरवलं हिला पुत्र होईल, त्याला आपण ठार करून नंतर हिला सोडून देऊ. परंतु कयाधूच्या आणि प्रल्हादाच्या दैवयोगाने नारदांची आणि इंद्राची वाटेत भेट झाली. शेवटी नारद हे दयाळ तुम्ही साधू संत कृपावंत जीवलग. नारदांना दया आली. नारदांनी सांगितले अरे इंद्रा हे काय करतोयस, ही अबला आहे. शत्रूची जरी पत्नी असली तरी ही अबला आहे, स्त्री आहे. इंद्र म्हणतो की हिच्या उदरी जन्माला येईल, त्याला मी ठार मारेन, हिला नंतर सोडून दे. इंद्राला सांगतायत नारद असं करू नको. अरे हिला जो पुत्र होईल, या कयाधूला जो पुत्र होईल तो सर्वात मोठा श्रेष्ठ असा विष्णू भक्त होईल आणि जगताला ललामभूत अशी याची कीर्ती होईल. तू हिला मारू नकोस. इंद्राने नारदांचा उपदेश ऐकला, तिला सोडलं आणि महामुनी नारद तिला घेऊन आपल्या आश्रमात आले. तिचं लालन पोषण केलं आपल्या स्वतःच्या मुलीसारखं. आणि तिला जेव्हा प्रल्हाद हा गर्भावस्थेत होता तेव्हा हरिभक्तीचं रहस्य शिकवलं. आणि प्रल्हाद हे जसा मक्रोदरीच्या आत महाविष्णू मत्स्येंद्रनाथ आदिनाथाचा जो सुत तत्वज्ञान ऐकत असे, तसं मत्स्येंद्रनाथाने त्या मत्स्याच्या पोटामधून उदरातून तत्वज्ञान शिकला जे भगवान शिवांनी देत होते पार्वतीला. ते तसंच नारदांच्या मुखातून जी हरिभक्ती शिकवली जात होती ती हा शिकत होता. आणि हे एवढं सर्व पाहिलं. गुरुजींनी आता नाथ सोडून दिला, जे होईल ते होईल, सर्व प्रयोग करून पाहिजे. शिक्षा करणार म्हणजे काय करणार, छड्या मारण्यापलीकडे तो काहीच करू शकत नाही. मग त्याच्या भोवती जे मित्र वर्ग होता, परिवार होता, त्याची मित्रमंडळी होती, त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी प्रल्हादाला विचारलं अरे तू एवढं कुठून शिकला रे आणि केव्हा शिकला. प्रल्हाद त्या पाठशाळेमध्ये सर्व त्या मित्रांना घ्यायचा आणि त्या पाठशाळेतलं वातावरण आता बदलून गेलं, कारण सर्व छळ करणारे थकून गेलेले होते. मुलांना गोळा करायचं, ईश्वर स्मरण करायचं, नाच करायचा, गाणी करायची, पण ती सुद्धा ईश्वराचीच. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, एक एका लागती पायी रे, एक एका लागती पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे. टाळ मृदुंग घाई पुष्पमरुषाम, टाळ मृदुंग घाई पुष्पमरुषाम,
अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे. होतो जय जयकार गरजत अंबर, होतो जय जयकार गरजत अंबर, मातले वैष्णव वीर रे, मातले वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, तुका म्हणे केली सोपी पायवाट, उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण. मुलं प्रल्हाद सर्वच्या सर्व तिथे अशा आनंदाची त्या परमात्म्याचं नामस्मरण करत आहेत. गुरुजी तर थक्कच राहिले, पाहत राहिले, काय करणार. दैत्यांचा धर्म शिकवण्याचा त्यांनी जो चंग बांधला होता ते त्यांच्याकडून झालं नाही. कारण शुद्ध ज्याचा अंतःकरण शुद्ध, ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. प्रल्हाद शुद्ध होता, त्याचा भाव शुद्ध होता. त्यामुळे प्रल्हादाला नेहमीच वाटायचं की देव जेथे जातो तेथे तू माझा सांगा. आणि हे सगळं चाललेलं राजा हतबल झाला, हिरण्यकश्यपू हतबल झाला. प्रल्हाद कोणत्याही उपायाने मरत नाही. आता हे हिरण्यकश्यपूला माहिती झालं. आता आपण असं करावं. आतापर्यंत या सेवकांना, या दैत्यांना सांगितलं की तुम्ही प्रल्हादाला ठार करा, परंतु यांच्याकडून नाही मेला, मी स्वतः मारतो असा त्यांनी निर्धार केला. आणि पाहतो मग कोणता श्रीहरी त्याचं रक्षण करतो. त्याने प्रल्हादाचा खचकन हात ओढला, बखोटी पकडली आणि दरडावून म्हटलं, मूर्ख मुला, तू कोणाच्या चोरावर एवढ्या उड्या मारतोयस आणि दैत्य कुलाचा अपमान करतोयस. माझ्या समोरच माझ्या शत्रूचं गुणगान गातोय. तू हे जे काही आहे कोणाच्या जीवावर, असं कोणतं बल आहे तुझ्याजवळ, तुला एवढं बल कशामुळे प्राप्त झालं आहे. माझ्या विरुद्ध माझ्या समोरच बोलतोयस. तेव्हा प्रल्हाद सांगतोय, हात जोडून आपल्या पित्याला सांगतोय, पिताश्री, यच्च यावत जेवढे जीव आहे सृष्टीतले त्या सर्वांचं बल आहे त्या भगवान विष्णूचं. निर्बल के बलराम, या विश्वाचं बळ, एनर्जी ही सर्व त्या पांडुरंगाची आहे, त्या परमात्म्याची आहे. तुमच्यात, माझ्यात, पशु पक्षी, कृमी, कीटक, देव, दैत्य, यक्ष, किन्नर, आकाश, पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे, वायू, या सर्वांचं बळ म्हणजेच तो परमात्मा आहे. ममांशे जीवलोके जीवभूत सनातना, अणुरेणू या तुकडा तुका आकाशा एवढा. तेव्हा पिताश्री, तुम्ही भगवंताचा द्वेष सोडून द्या आणि तो परमात्मा आहे, त्याला जे तुम्ही तुमच्या विचाराने त्याच्याकडे तुम्ही पाहत आहात ते सर्व सोडून द्या. तो भगवान त्रिगुणातीत आहे. नमे कर्म फलस्पृहा समौ शत्रौ च मित्रे च, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम. तो साक्षात ब्रह्मानंद आहे, परम सुखदम आहे, सर्व सुखाचे आग्र बाप रखमा देवी. केवलम ज्ञानमूर्तिम, तो ज्ञानस्वरूप आहे, केवल ज्ञान आहे. केवल म्हणजे केवल, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. द्वंद्वातीतम गगन सदृशम, तुझं माझं या द्वंद्वाच्या पलीकडे अद्वैत आहे. आणि हे गगन जसं सर्वव्यापी आहे
तसा तो परमात्मा सर्वव्यापी आहे. त्याचा निर्देश तत्वमस्यादिलक्षम, तत्वमसी तेच तत्व अनुरेणून वर्तलेलं आहे. ते तत्व म्हणजे तुम्ही आहात आणि आत्मस्वरूपाने तो लक्षित होत असतो. एकम नित्यम विमलम अचलम, तो एकटा आहे, एकमय द्वितीय आहे, एकोहम, आणि तोच बहुश्याम. हा विश्वाचा पसारा हा त्याचाच आहे, त्याचा खेळ आहे, मायेचा खेळ आहे. ही परमात्म्याची लीला आहे. विमल आहे, कुठल्याही त्याच्यावर दोष नाही, निर्मल आहे. स्वच्छ शुद्ध तपस्वी तेजस्वी अचल आहे. तो कोणाच्याही याच्यामध्ये फरक होत नाही, तो हरू शकत नाही. इतका तो ठाम असा अचल असं ते तत्व आहे. भावातीतम विमलाचलम सर्वधी साक्षीभूतम. प्रत्येक भूतमात्रामध्ये, प्रत्येक जीवमात्रामध्ये तो धी रूपाने, धी म्हणजे बुद्धी, धी रूपाने साक्षीभूत राहतो. प्रत्येकाच्या ठिकाणी एक सत्सत विवेक बुद्धी असते, आणि ती सत्सत विवेक बुद्धी म्हणजे परमात्मा, तो साक्षीभूत आहे. भावातीतम, अपपर भाव त्याच्या ठिकाणी नाही, ते भाव त्याने ओलांडून टाकलेले आहे. त्रिगुणरहितम, तो त्रिगुणाच्याही पलीकडे आहे. कारण गुणांची निर्मिती त्या परमात्म्याच्या मायेपासून झालेली आहे. त्यामुळे तो त्रिगुणाच्याही पलीकडे आहे आणि या सर्व जगताचा सद्गुरू आहे. त्याला तुम्ही वंदन करा. हा अहंकार सोडून द्या, भगवंताला शरण जा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. त्रिगुणातीत रूप तुझे हे न कळे वेदासी, नेती नेती मनोनिसारे पडले मौनासी. अज्ञानी मी पामर देवा बुद्धी मज कैसी, तुझाच म्हणून शरण आलो धावत पायासी. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. तेव्हा तुम्ही हा द्वेष सोडा. डोळे तर उघडा, कधीतरी आत्मपरीक्षण तर करा. आणि तुम्ही स्वतःला पराक्रमी समजताय. तुम्ही म्हणताय त्रैलोक्य माझ्या ताब्यात आलेलं आहे, पण तुमचं मन तरी तुमच्या ताब्यात आहे का? तुमची इंद्रिय तरी तुमच्या ताब्यात आहेत का? तुम्ही इंद्रियाचे गुलाम आहात, मनाचे गुलाम आहात. आणि मग कसला पराक्रम दाखवता? कोणता पराक्रम आहे तुमचा? तुम्ही मनाला ताब्यात घ्या, स्वतःवर विजय मिळवा. अहो, तुम्ही म्हणतात त्रैलोक्याला मी जिंकलेला आहे. ज्याने सर्व जिंकलं तो समाधानी दिसला पाहिजे ना. ते समाधान नाही तुमच्या ठिकाणी. चिंता मिटी चाह गई मनुआ बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए वही सेहनशाह. ज्याला कसल्याचीही अपेक्षा राहिलेली नाही, ज्याचं मन चिंता, मन बेपरवाह होतो, चिंता गेली, लालसा गेली, तर मग काही नाही. जिसको कुछ नहीं चाहिए वही सेहनशाह, तोच खरा सेहनशाह. तुम्ही हे त्रैलोक्य जिंकलं, पण तुम्हाला समाधान नाही. तुम्ही विचार करा, ही जी शक्ती आहे तुमची, ही तुमची तरी आहे का? ही ज्याने दिली आहे तोच भगवंत आहे. अहो, साधं सर्दी पडसं भरलं तर आपल्याला नीट बोलता येत नाही. आणि आपले सर्व व्यवहार थांबून जातात. हे कशामुळे? त्या परमात्म्याची शक्ती आहे. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हलू शकतं. तो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. प्रल्हाद आपल्या पित्यासमोर ईश्वराचे गुणगान, त्याच्या लीलावर्णन करतो आहे. आणि पिता तर देवताचा शत्रू आहे, भगवान विष्णूचा शत्रू आहे.
त्याने हे आपल्या पुत्राकडचं प्रवचन ऐकलं, भयंकर संतापला, कान धरला, कान पिळला. कार्त्या, मोठ्या मोठ्या गप्पा मारतोयस, कोणासमोर बोलतोय? तुझा तो जगाचा जो स्वामी आहे तो आहे तरी कुठे? तू म्हणतोस की तो सर्वत्र भरलेला आहे, अणुरेणूत भरला आहे, आणि त्याला माझ्या समोर बोलव. कुठे आहे तुझा स्वामी? रोज हाका मारतो, रोज भजन करतो, श्रीमन नारायण नारायण नारायण. आता हाक मार, कर माझ्या समोर त्याला प्रकट. तुला त्याच्या समोर आत्ताच्या आत्ता यमसदनाला पाठवतो. कुठे आहे तुझा तो भगवान? कुठे आहे तुझा तो विष्णू? कुठे आहे तो तुझा तारणहार, त्रैलोक्याचा नायक? असं नकळत का होईना हिरण्यकश्यपूच्या मुखातून परमात्म्याचं गुणगान, लीलागान, नामस्मरण चालू आहे. बघ कुठे आहे? आता प्रल्हादाला अत्यंत आनंद होतोय. तो पित्याकडे आनंदाने पाहतोय. भगवंताचं नाव, भगवंताच्या गुणाचं वर्णन रागा रागाने का होईना आपल्या पित्याकडून होत आहे. मुखातून नामस्मरण होत आहे. आपला पिता वेड्या वाकड्या शब्दात का होईना पण नारायण नारायण म्हणत आहे. बाबा म्हणतो की खरोखर परमात्म्याची लीला सांगता येत नाही. तो तुमच्याकडून नाम वदवूनच घेत आहे. आणि खरं सांगायचं तर तो सर्व वस्तूमध्ये अणुरेणूमध्ये भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, त्यावरिता नाही उरला, त्यावरिता नाही उरला. अजम्या दृष्टीने देखिला एक विठ्ठलची, विठ्ठल म्हणता हरपले पाप, विठ्ठल म्हणता हरपले पाप. पदरी आले पुण्यमाप, पदरी आले पुण्यमाप. झाला दिनाचा माय बाप एक विठ्ठलची, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठावरिता नाही उरला. आम्ही दृष्टीने देखिला एक विठ्ठलची, विठ्ठल जळी स्थळी भरला. पिताश्री परमात्म्याची हीच माया आहे. परमात्मा कुठे आहे या शब्दातून तुम्हाला परमात्म्याचा शोध घ्यायचा आहे. कुठे या शब्दाने मनुष्य शोधायला लागतो. म्हणजे एक प्रकारची भक्ती झाली. तुम्ही शोधायला सुरुवात केली. त्याच्यानंतर विडेवाकडे काय होईना तुमच्या मुखातून नाम जपले वाल्मिकाने, फुटली त्याला दोन पाने. नाम तुझे देवा देवा नारायणा, नाम तुझे देवा देवा नारायणा. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. तुका म्हणे झाली सीमा. नाम तुझे देवा देवा नारायणा, नाम तुझे देवा देवा नारायणा. बस बस बस, शांतपणा शिकू नको. दळीस्थळी भरलेला आहे. या खांबात आहेत का? बघ या खांबात आहे. आत्ताच्या आत्ता मी हा खांब तोडून टाकतो, फोडून टाकतो, पाहतो तुझा भगवान याच्यात भरलेला आहे की नाही. हिरण्यकश्यप सिंहासनावर उठला. हातामध्ये गदा आहे आणि गदा घेऊन मोठ्या द्वेषाने त्याने त्या खांबावर ती गदा आदळली. काय सांगणार, प्रचंड गडगडाट, कडकडाट विजेसारखा कान ठाळ्या बसवणारा असा प्रचंड गडगडाट कडकडाट सुरू झाला.
प्रचंड वावटळ उठली. पंचमहाभूतामध्ये खळबळ निर्माण झाली. ही भूमी हादरली. वारा पिसाळला. दश दिशांमध्ये प्रलय सुरू होईल की काय अशी भीती वाटली. सागराने आपली मर्यादा ओलांडली. आकाशाला कापर भरलं. सागर मर्यादा ओलांडून पुढे वाहू लागला. प्रचंड आकाशाला भिडणाऱ्या त्या लाटा. तो एक सुंदर कोरीव रत्नजडीत वर्तुळाकार असा गोलाकार असा स्तंभ एका क्षणात त्याचे तुकडे झाले. आणि भगवान नृसिंह भगवान की जय. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण नृसिंह नारायण नृसिंह नारायण नृसिंह नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. नृसिंह भगवंताचं प्रकटीकरण झालं. बोला नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. भगवान नृसिंह प्रकट झाले आणि ते रूप पाहिल्यानंतर राजा भयभीत झाला. डोक्याचा मुकुट मागे सरकला. गळ्यातलं उत्तरीय म्हणजे उपर्ण खाली पडलं आणि क्रोध आणि संताप याने तो जो हिरण्यकश्यपू तिथे उभा होता त्याच्या हातात तशीच गदा. एका हातात गदा एका हातात खड्ग. जवळच प्रल्हाद वाळू हात जोडून उभा आहे. दयाधू आहे. बाकीचे सर्व दरबारातले मंत्रीगण आहेत. प्रल्हाद आपला श्रीमन नारायण 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 असं मुखाने नामस्मरण चाललेलं आहे. आणि त्या खांबातून एक अतिविशाल सिंहाचं मुख असलेला मानव देहधारी प्रचंड असा प्राणी प्रकट झाला. नृसिंह भगवान की जय. त्याची ती सुवर्ण पीत वर्णाची केसरी आयाळ त्याच्यातून कोटी सूर्याप्रमाणे त्याची प्रभा बाहेर पडते आहे. कोटी सूर्याप्रमाणे त्या आयाळूतून त्या सुवर्ण अशा रंगाच्या आयाळूतून करोडो सूर्याचा प्रकाश पडावा असा तिथे भास वाटत होता. अत्यंत क्रोधिष्ट डोळ्यातून अग्नीच्या भयंकर ज्वाला बाहेर पडू लागल्या. दात आणि धारा अत्यंत तीक्ष्ण आणि चमकणाऱ्या होत्या. त्याच्यातून एक दिव्य असा प्रकाश बाहेर पडत होता. लाल बुंद झालेली जीभ तोंडाच्या बाहेर लहरत होती. तेजस्वी लाल बुंद आणि सारखी ती हालचाल करणारी जीभ ओली झालेली डाळिंबाच्या दाण्यासारखी तिच्यातून ते जलप्रवाह सुरू झालेले. आपल्या जिभेने या ओठापासून त्या ओठापर्यंत तो नारायण जीभ फिरवत होता. ओठांवरून ओठ चाटीत होता. त्याला शेकडो हस्त होते. अनंत हस्त नारायण तिथे प्रकट झाला. अनंत हात, तितकीच बोटे आणि त्या बोटांची भयंकर अशी नखे. हा भगवान एवढा प्रकट झाला. हा भगवंताचा वीर अवतार आहे. अवेश अवतार आहे. आणि भयानक रस याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी प्रकट झाला आहे. नवरसातला जो भयानक नावाचा रस आहे तो साक्षात त्या ठिकाणी प्रकट झालेला होता. एवढा भयंकर प्रचंड नरकेसरी नृसिंह ते रूप पाहून राजा भयभीत झाला. हिरण्यकश्यपू भयभीत झाला. परंतु कितीही केलं तर तोही दैत्य होता. तेज होत, शक्ती होती. जी शक्ती भगवान विष्णूनेच त्याच्या मध्ये प्रेरित केलेली होती. कारण तो कितीही केला
तरी भगवान विष्णूचा पार्षद होता, सेवक होता. आणि जसं आपण एखाद्याच्या संग जैसा जया लाभ तैसा तया, काही ठिकाणी आपण फार पूर्वीच्या काळी ब्राह्मण पूजा करायला जायचे सत्यनारायणाची, आणि त्यांच्याबरोबर त्यांचा एक सेवक असायचा, असिस्टंट ज्याला म्हणून. तर तोही बरोबर जायचा, तोही त्यांना मदत करू लागायचा. तर तो एवढा एक्सपर्ट व्हायचा, ते गुरुजी येण्याआधीच सर्व ग्रहांची सर्व पूजापाठ मांडून ठेवायचा. हा कशाचा परिणाम? तर संगतीचा परिणाम. आपोआप शिकतो मनुष्य, आपोआप शिकतो. मिलिटरीमध्ये पूर्वी जे कामगार होते ते फार फार इंग्लिश बोलत होते, ते काय इंग्लिश शिकलेले होते. संगतीचा परिणाम. तसा हा जो नरसिंह आहे हा पार्षद आहे, भगवान विष्णूंचा पार्षद आहे. त्यांची तर गुण येणारच, भले त्याची विरोधी भक्ती असेल पण सामर्थ्य तर राहणारच. आणि त्यामुळे तो वीरवृत्तीचा होता, कश्यपाचा पुत्र होता, दितीचा पुत्र होता. त्याची वीरवृत्ती जागृत झाली. त्याने हातात खडगे घेतले आणि या अर्धा सिंह अर्धा मनुष्य सदृश दिसणाऱ्या प्राण्यावर तोही धावून गेला, त्याच्यावर तुटून पडला. पण त्याचं स्वरूप कसं होतं? प्रचंड अग्नी पेटावा, मोठी होळी पेटावी आणि एखादं फुलपाखरू त्याच्या भोवती गिरट्या मारावं, तशा प्रकारे, किंवा एखादा तो पतंगासारखा किडा फिरावा, तशी ती अवस्था त्याची दिसत होती. सभागृहामधले दैत्य हे सगळं पाहत होते. त्यांची भीतीने गाळण उडाली. सर्वजण राजाच्या मदतीला धावून गेले. त्यांची जशी शस्त्र होती, जशी ताकद होती, जिकडे तिकडे आरडाओरडा सुरू झाला. सगळे काही तर जे घाबरट होते ते पळत सुटले. राजाचे मुख्य सचिव मान खाली घालून पाहत राहिले. काय करणार? थरथर करू लागले. आणि त्या खांबाचे 2 तुकडे झाले आणि त्या खांबामधून एक प्रचंड सिंहासन बाहेर आलं. त्या सिंहासनावर हा भगवान विष्णू विराजमान झालेला, नाना प्रकारचे अलंकार, तुळशी हार, गळा, कासे, पितांबर, असं त्याचं स्वरूप, तेजस्वी असं रूप. प्रत्यक्ष भगवान सूर्यच आहे की काय? त्याच्या नखशिकांत संपूर्ण तेजाने व्यापलेला, पितांबरधारी, सुवर्ण मुकुट धारण केलेला, सिंह मुख असलेला, अर्धा मानव अर्धा पशु अर्धा देव असा हा स्वयंभू भगवान परमात्मा तिथे प्रकट झाला. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. हिरण्यकशिपूने खडगे उचललं, त्या भगवान नरसिंहावर तो धावून गेला. भगवंताने त्याला हलगत उचललं चेंडू सारखं. त्याच्या आधी त्या सिंहासनावरून उठला आणि राजाच्या जवळ जाऊन हिरण्यकशिपूला पकडलं, चेंडू सारखा उचलला आणि त्याला हातात धरून राजा त्याच्याशी खेळू लागला. सर्कशीमध्ये जसे ते चेंडू असतात 2, इथे 2 चेंडू कोणी नव्हता, हा एकटाच चेंडू हा परमात्मा खेळ करत होता. हा खेळ परमात्मा करीत होता. सर्व दरबार पाहत होता. ही वेळ संध्याकाळची, सूर्य अस्ताला चाललेला होता. तो क्षितिजामध्ये अर्धाच होता. क्षितिजाच्या खाली अर्धा भाग आणि क्षितिजाच्या वरती अर्धा भाग. त्यामुळे तो दिवसही नव्हता आणि रात्रही नव्हती. नरसिंहाने राजाला पकडलं आणि फरफटत नेलं. कुठे? तर दरवाजाच्या उंबरठ्यापर्यंत फरफटत नेलं. आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या हाताच्या बोटांच्या नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट खसकन फाडलं. राजाने भयंकर अशा किंचाळ्या फोडल्या. रक्ताचे फवारे उठले. या रक्ताचे फवारे त्या भगवान विष्णूच्या आयाळीवरही काही शिंतोडी उडाली, पितांबरावर उडाली. हिरण्यकश्यप तडफडून त्याने आपले प्राण सोडले. पण त्याच वेळी हे सर्व विश्व, हे सर्व ब्रह्मांड पाहत होतं. भगवंताने, सूर्यनारायणाने हे दर्शन घेतलं. मी हळूहळू क्षितिजाच्या आत
खाली तो जाऊ लागला. राजाचं फुटलेलं पोट, त्याचा रक्तलांछित असा देह नृसिंहाने जमिनीवर फेकला. प्रल्हाद हात जोडून उभा राहिलेला होता. इतका अचंबित झाला, त्याला प्रार्थनाही करता येईना, स्तुतीही करता येईना. भगवान नृसिंह हे आपल्या तेजाने तळपत होते. त्यांची चालण्याची तराही बदलली. लांब लांब पावले टाकीत टाकीत हे हिरण्यकश्यपूच्या राजाच्या सिंहासनावर जाऊन विराजमान झाले. आणि त्या भगवंताचं ते तेज, त्याचं स्वरूप, चंद्र सूर्य, आकाशातले सर्व ग्रह तारे हे त्या ठिकाणी त्यांचं तेज सुद्धा फिकट पडलं, फिके वाटत होते. कयाधूत ते पाहून ती बेशुद्ध पडली. उरलेले दैत्य पडून गेले. राजसभेत हिरण्यकश्यपूचं शव पडलं होतं. बाकीचे सगळे दरबारातले लोक दैत्य पळून गेले, कोणी राहिलं नाही. हिरण्यकश्यपूने जाताना काय एवढं वैभव, त्रैलोक्याचं राज्य, सर्व सत्ता, सर्व वैभव सोडून राजा निघून गेला. कबीरा इस संसार में भूपति भये अनेक. कबीरा इस संसार में भूपति भये अनेक. मैं मेरी कहते रहे, ले न गए कुछ ये. विरदास सांगतात, या जगात कितीतरी राजे राहिले, जोपर्यंत त्यांचे वैभव होतं, हे माझं, हे माझं, हे माझं. परंतु जाताना काहीही घेऊन गेले. बंद मुट्ठी आएगा और खुले हाथ जाएगा. लाख कमाओ हीरे मोती, पर कफन को कभी जेब नहीं होती. लाख कमाओ हीरे मोती, पण कफन को कभी जेब नाही. त्याला खिसा नसतो, कफनला खिसा नसतो. काही घेऊन जाऊ शकत नाही. हे सर्व वैभव सोडून राजा गेले. मृत्यू आला, घरात नाही, दारात नाही, बाहेर नाही, हात नाही, सकाळी नाही, संध्याकाळी नाही, दिवस नाही, रात्र नाही. सूर्यास्ताचा समय, संध्याकाळचा समय, आकाशात नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही. किती चतुराईने त्याने वर मागून घेतला होता. मागताना त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवा, मला तुमच्याकडून किंवा तुम्ही निर्माण केलेल्या प्राण्याकडूनही मृत्यू होऊ नये. देव, दानव, पशु या कोणाकडूनही मी मारला जाऊ नये. अत्यंत चतुराईने त्याने हे वर मागून घेतले होते. परंतु परमात्म्याचं एक वैशिष्ट्य आहे, कितीही चतुराई करा, कितीही चतुराई करा, कितीही चतुराई करा, परमात्मा सगळ्यांना पुरून उरला आहे. काल हे त्याचं स्वरूप आहे आणि त्याचा सर्व पराक्रम या कालामध्ये सामावलेला आहे. कोई लाख करे चतुराई रे, कर्म का लेख मिटे ना रे भाई. कोई लाख करे चतुराई रे, कर्म का लेख मिटे ना रे भाई. कागज होय तो सब कोई बाचे, कागज होय तो सब कोई बाचे, नसीब ना बाचा जाई रे. कर्म का लेख मिटे ना रे भाई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. कोई लाख करे चतुराई रे, कर्म का लेख मिटाए ना रे भाई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. नारद युधिष्ठिराला ही कथा सांगताय. युधिष्ठिरा, दैत्यराज हिरण्यकश्यपू मृत्यू पावला. सर्व देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. त्या भगवान नृसिंहाची स्तुती केली. भगवंताच्या कृपेने कयाधू शुद्धीवर आली. तिनेही भगवंताची स्तुती केली.
परंतु नृसिंहाचा क्रोध मात्र शांत होत नव्हता. देवांनी लक्ष्मीला विनंती केली, माते तुम्ही तरी जा, भगवंताचा क्रोध शांत करा. तीही गेली, परंतु भगवान शांत झाले नाही. शेवटी संतांना दया येते. प्रल्हाद हा संत, सर्व देवांनी प्रल्हादाला विनंती केली, बाळा तू तरी या परमात्म्याला शांत कर. या शांतीशिवाय हा परमात्मा शांत होणार नाही. तू करशी प्रार्थना, तरच हा परमात्मा नारायण शांत होईल. आणि त्याने पुढे जी प्रार्थना केली आहे ती आपण श्रवण करणार आहे. तोपर्यंत प्रल्हादाने सुद्धा आपले हात जोडले, हृदयामध्ये नामस्मरण सुरू केलं. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण.